जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही आपल्या परभणीची जुनी ओळख. पण विषय जेव्हा राजकारणाचा येतो तेव्हाच ती ओळख गद्दारांना आणि बंडखोरांना अद्दल घडवणारी परभणी अशी झाली. आणि ही ओळख निर्माण होण्यात शिवसेनेचा ठाकरेंचा फॅक्टर मॅटर करतो. आताही तसाच मॅटर झालाय. परभणीचे बंडू बॉस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ठाकरेंविरोधात बंडाचं निशाण फडकवले. ज्यांनी ठाकरेंची शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणातून ठाकरेंवर निशाणा साधलाय. विशेष म्हणजे 2022ला शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेले, पण बंडू बॉस ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभे राहिले. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बंडू बॉसच्या पराभवाची चर्चा असतानाही परभणीकरांनी निष्ठेचं फळ म्हणून त्यांना तब्बल 1,34,061 मताधिक्यानं निवडून दिलं आणि बंडू बॉसच्या खासदारकीची हॅट्रिक झाली. पण आता सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर संजय उर्फ बंडू जाधवांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी इच्छा असूनही बंडू जाधवांनी बंडखोरांना अद्दल घडवण्याची परभणीकरांचा जो काही इतिहास आहे तो माहीत असल्यामुळं त्यांनी बंड केलं नव्हतं. पण मग पक्षाशी ठाकरेंशी गद्दारी करणार नाही म्हणणारे बंडू बॉस आत्ताच का फुटले? ठाकरेंविरोधात बंडाचं निशाण का फडकवलं? परभणीचा बंडखोरांना सोशल मीडियाच्या भाषेत गद्दारांना अद्दल घडवण्याचा इतिहास काय? आता बंडू बॉसचं भवितव्य काय? हेच सगळं आज आपण बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाणाऱ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण बंडू जाधव यांची बदललेली भूमिका समजून घेऊ. बंडू जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार याची खूप दिवसांपासून म्हणजे अगदी 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हापासून चर्चा होती. पण माध्यमांनी जाधवांना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर याबद्दल विचारलं तेव्हा ते चिडून म्हणाले, हे चल फालतू, हे ऑपरेशन टायगर बिगर फेल आहे. घरी बसेन, राजकारण सोडेन, पण पक्षाशी बैमानी करणार नाही. उद्धव ठाकरेंना कदापि सोडणार नाही. इतकंच नाही तर एका फाटक्या शिवसैनिकाला पक्षानं एवढं मोठं केलं, मग मला अजून काय हवंय, अशी त्यांची भाषा होती. मग अचानक असं काय घडलं की या परभणीच्या वाघाला ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात जावंसं वाटलं? संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडण्यामागं काही राजकीय आणि स्थानिक अशी दोन कारणं सांगितली जातात. त्याच्यातलं पहिलं कारण आहे म्हणजे सत्तेत जाण्याची महत्वाकांक्षा. साध्या शिवसैनिकापासून सुरू झालेला बंडू जाधवांचा हा प्रवास 3 वेळच्या खासदारकीपर्यंत येऊन पोहोचलाय. गेल्या 30-35 वर्षापासून ते राजकारणात आहेत, पण सत्तेबाहेर राहून जनतेची कामं करता येत नाहीत असा मुद्दा त्यांना आता गेल्या काही दिवसापासून सतावतोय. सत्तेतही बसलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रही आहे असं म्हटलं जातंय. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर बंडू जाधवांना एकनाथ शिंदेंनी केंद्रात मंत्रिपद देण्याचा शब्द दिल्याचंही म्हटलं जातंय. आणि हेच त्यांचं पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे आमदार राहुल पाटील यांच्यासोबतचा संघर्ष. परभणीत खासदार बंडू जाधव यांच्यासोबत आमदार डॉक्टर राहुल पाटील हे ठाकरेंच्या सेनेचे 2 चेहरे आहेत. पण गेल्या काही काळापासून डॉक्टर राहुल पाटीलच परभणीतील सर्व महत्त्वाचे पक्षाचे निर्णय घेत असल्याचं चित्र आहे. आणि त्यासाठी कारणही तसंच होतं, कारण ठाकरेंना मातोश्रीवर बंडू जाधव यांच्या वेगळ्या निर्णयाची चाहूल लागली होती. तसे संकेत मिळाले होते. शिंदेंशी त्यांची जवळीक वाढत होती बंडू जाधवांची. त्यामुळे ठाकरेंनी संपूर्ण पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतूनच बंडू जाधवांना वगळायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे हे परभणी दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी आता आमदार राहुल पाटील हेच शिवसेनेचे नेते आहेत, अन्य कुणी काही सांगितलं तर ऐकू नका असं विधान केलं होतं. इतकंच नाही तर त्यानंतर मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी संजय जाधव यांचे कट्टर समर्थक असलेल्या गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती आणि त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली. या कारवाईमुळे देखील जाधवांची कोंडी झाली होती. आता शिंदे सेनेत गेल्यावर बंडू जाधव मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होतील, पण पुन्हा निवडून येणार का की केंद्रीय मंत्र्याचा पराभव अशी ब्रेकिंग चालणार, हा खरा प्रश्न आहे. कारण परभणीकरांनी गेल्या 35 वर्षात तसा इतिहास निर्माण केलाय. काय आहे हा इतिहास? संजय जाधवांच्या जाण्यानं ठाकरेंना धक्का नक्कीच बसलाय, पण परभणीचा 35 वर्षांचा इतिहास बघितला तर ठाकरेंची साथ सोडणाऱ्या किंवा शिवसेना सोडणाऱ्या एकाही खासदाराला परभणीकरांनी पुन्हा लोकसभेची पायरी चढू दिली नाही. 1998चा अपवाद वगळला तर 1989 पासून इथं कायम शिवसेनेचाच खासदार राहिलाय. पण जो खासदार ठाकरेंच्या विरोधात बंड करतो
तोच पक्षद्रोह करतो अशी जणू इथली परंपराच बनली. अशोकराव देशमुखांवर या गद्दारीचा पहिला शिक्का बसला. 1989 आणि 1991 मध्ये शिवसेनेकडून जिंकलेल्या अशोक देशमुखांनी 1996 मध्ये नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी बंडखोरी केली आणि काँग्रेसमध्ये ते गेले. बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्या सुरेश देशमुखांना उभं केलं आणि परभणीकरांनी देशमुखांचा दारुण पराभव करून त्यांना कायमचं घरी बसवलं. यालाच शिवसैनिक गद्दारीला माफी नाही असं म्हणतात. चुकीला माफी नाही त्या टाईपवर. मग नंतर सुरेश जाधवांनाही असंच पाडलं. ज्या सुरेश जाधवांनी देशमुखांना पाडलं ते 1996 आणि 1999 मध्ये सलग 2 वेळा खासदार झाले. पण 2004 मध्ये तिकीट त्यांना नाकारलं. तुकाराम रिंगे पाटील यांना तिकीट दिल्यानं जाधवांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, पण परभणीकरांनी त्यांनाही पराभवाची धूळ चारली. मग तुकाराम रिंगे पाटलांनाही हरवलं. 2004 मध्ये शिवसेनेकडून खासदार झालेल्या रिंगे पाटलांनी 2008 मध्ये अणुकराराच्या वेळी पक्षादेश व्हीप झुगारला आणि काँग्रेसची सलगी केली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत याच रेंगे पाटलांना शिवसेनेच्या बंडू जाधवांनी म्हणजे संजय जाधवांनी चारी मुंड्या चित केलं होतं. हा इतिहास आहे परभणीचा. आणि त्याच्यानंतर आले गणेश दुधगावकर. पण यावेळी मात्र शिवसेनेने एक नवा प्रयोग करायचा ठरवला. खासदार फुटीचा शाप असलेल्या शिवसेनेनं 2009 मध्ये मात्र वेगळा प्रयोग केला. पक्षातला निवडून आलेला खासदार फुटतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकरांना उमेदवारी दिली. विरोधात होते राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपुडकर तेव्हा मंत्री होते राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये. तरीही तब्बल 20 वर्ष राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गणेशराव दुधगावकर विजयी झाले. मग 2014ला बाळासाहेबांनी आमदार असलेल्या बंडू जाधवांना परभणी लोकसभेचं तिकीट दिलं. जाधव सलग 3 वेळा खासदार झाले. पण ज्या इतिहासातून बंडू बॉसचा जन्म झाला तोच इतिहास त्यांनी घडवला. तेही बंडखोरांच्या परंपरेचे पाईक झाले. मग आता बंडू बॉस ही माजी केंद्रीय मंत्री होणार का? संजय जाधव यांनी एवढी रिस्क घेण्यामागं केंद्रातल्या मंत्रिपदाची लालसा हे कारण सांगितलं जातंय. कारण आगामी मंत्रिमंडळ विस्तारात खासदार संख्या वाढल्यानंतर शिंदे सेनेला केंद्रात आणखी एक मंत्रिपद मिळू शकतं आणि फुटीर गटात सर्वाधिक 3 वेळा खासदार राहिलेल्या बंडू जाधवांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे. परभणीत तर ही चर्चा जोरात सुरू आहे. पण या केंद्रीय मंत्रिपदासोबत कायमचं माजी केंद्रीय मंत्री असं लागणार का हा मुद्दा आहे. कारण तोच परभणीचा खरा इतिहास आहे आणि तो शिवसेनेच्या मॅटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार ठाकरे सेनेचे आमदार राहुल पाटील यांनी बोलून दाखवलाय. राहुल पाटील यांच्या मते आज खासदार गेले तरी काही फरक पडणार नाही. पुढचा खासदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच असेल. परभणीतल्या शिवसैनिकांची भावनिक नाळ ही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी जोडलेली आहे. उमेदवार कुणीही असो, इथला मतदार मशाल आणि ठाकरेंच्या पाठीशी उभा राहतो हे वारंवार सिद्ध झाले. थोडक्यात काय तर परभणीत नेता मोठा नसून पक्षनिष्ठा मोठी मानली जाते. अशोक देशमुख असोत की सुरेश जाधव, तुकाराम रिंगे पाटील ते गणेश दुधगावकर, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी, शिवसेनेच्या विचाराशी, ठाकरेंची प्रतारणा केली, गद्दारी केली, त्यांना परभणीच्या जनतेनं राजकारणातूनच खड्यासारखं बाहेर काढून फेकले. आता या बंडखोरांच्या यादीत संजय जाधव यांचंही नाव जोडलं गेले. पण तुम्हाला काय वाटतं? परभणीकर बंडू बॉस यांना सत्तेच्या पारड्यात मोजणार आहेत की गद्दारांना अद्दल घडवण्याचा आपला जुना परभणी पॅटर्न पुन्हा एकदा रिपीट करणार आहेत? बंडू जाधव यांचा शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.